राज्याबरोबरच संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांनी ऐतिहासिक कामगिरी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि याचं सगळं श्रेय जिल्ह्यामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना जात आहे। तुम्ही माझ्या मागे स्क्रीनवर बघू शकतात, सकाळपासून कार्यकर्त्यांचा उत्साह हा अतिशय वाढलेला दिसून येत होता। पहिल्या फेरीपासूनच राधाकृष्ण विखे पाटील यांनी मतांमध्ये आघाडी घ्यायला सुरुवात केली आणि तसतसा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला। शेवटी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची एंट्री केली आणि त्यांच्या एंट्रीनंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि आनंदात डबल टिबल भर पडली। काय झालं आजच्या या निवडणुकीमध्ये मतदानामध्ये की त्यामुळे विखे पाटलांना इतकं मोठं अभूतपूर्व ऐतिहासिक यश मिळालेलं आहे। या निवडणुकीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे नेते शिर्डीमध्ये थोरातांनी आणले। त्यामध्ये काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांना देखील बोलावण्यात आलं आणि जिल्ह्यातील इतर सगळे विरोधक झाडून पुसून विखेंच्या विरोधात कामाला लागले। त्याला कारणही तसंच होतं, कारण नगर दक्षिणेमध्ये सुजयदादा विखे पाटलांचा झालेला पराभव हा त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवत होता आणि त्या आत्मविश्वासामुळं नंतर त्यांची सगळी गणितं फिसकटली। या शिर्डी मतदारसंघामध्ये पद्मश्री विखेंपासनं स्वर्गवासी बाळासाहेब विखे पाटील, त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील या कुटुंबाचं मोठं योगदान असल्याचं गॉडफादर मीडियाने वारंवार उल्लेख केला होता। अनेक बातम्यांमधनं विखे घराण्याची ही जी विकास कामं करण्याची पद्धत आहे त्याबद्दल सखोल विश्लेषण करण्यात आलं। तरी देखील बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरवरनं शिर्डीमध्ये जास्त डोकं घातलं आणि याला कारणही तशीच होती। त्यांचा आत्मविश्वास वाढण्याचं कारण नगर दक्षिणेत झालेला डॉक्टर सुजय विखे यांचा निसटता पराभव आणि त्यामुळं निलेश लंकेंनी देखील मोठा जोर लावला होता। निलेश लंकेची भाषा तर अशी होती की आता 12च्या 12 आमदार हे महाविकास आघाडीचे निवडून येतील आणि मी ते शरदचंद्रजी पवार साहेबांकडे घेऊन जाईल असे मोठमोठे दावे करण्यात आले। परंतु खुद्द पारनेरमध्येच त्यांच्या पत्नी राणीताई लंके या पिछाडीवर असल्याचं अनेक फेऱ्यांमधून स्पष्ट झालं आणि तशीच परिस्थिती बाळासाहेब थोरातांची देखील झाली। बाळासाहेब थोरात हे सहकारातली मोठं जरी प्रश्न असलं तरी देखील संगमनेर भाग कारखाना जो आहे या कारखान्याचे पहिले चेअरमन आणि प्रवर्तक पद्मश्री विखे पाटील होते। कदाचित बाळासाहेब थोरात या जुन्या घटना, जुना इतिहास विसरले देखील असते, परंतु मतदार या गोष्टी अजिबात विसरत नाही। याची झलक 2024च्या शिर्डी, संगमनेर आणि पर्यायाने अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात पाहायला मिळाले। पालकमंत्रीपद बाळासाहेब थोरातांना मिळत असतानाही त्यांनी गेल्या वेळी ते नाकारलं आणि फक्त महसूल मंत्रीपद हे त्यांच्याकडे ठेवलं। का नको होतं त्यांना पालकमंत्रीपद? जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघामधील आमदार आणि विरोधक यांची कामं करण्याची कुवत, क्षमता आणि त्यांना मदत करण्याचं जे मॉरल सपोर्ट लागतो हे बाळासाहेब थोरात त्या काळात देऊ शकले असते। परंतु बाळासाहेब थोरातांनी जिल्ह्यात कुरघोडी नको, कुणाशी वाद नको, कदाचित हे त्यांचे मुद्दे असू शकतात, परंतु त्यांनी पालकमंत्रीपद नाकारलं। त्याचवेळी ज्यावेळेस भाजपची सत्ता आली त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांवरती भाजपाने मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या। त्यांना मंत्रिमंडळात शपथ देताना देखील अग्रक्रम देण्यात आला आणि पालकमंत्री पदासह त्यांना इतरही महत्त्वाची खाती मिळाली आणि त्यांनी त्यांच्या कामातून या मतदारसंघातच नव्हे तर राज्यामध्ये मोठा ठसा उमटविला आणि त्याचाच परिपाक म्हणून अहमदनगर, पूर्वीचा अहमदनगर आणि आत्ताचा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये विखे यांनी या निवडणुकीमध्ये मोठं कामकाज करून दाखवलं। अतिशय मायक्रो लेवलला प्लॅनिंग करण्यात आलं। प्रत्येक ठिकाणी जात त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि खुद्द विखे परिवार हा स्वतः पायाला अक्षरशः भिंगरी लावून फिरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। काय करत होते ते? मतदानाच्या दिवसापर्यंत त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक घटकाला प्राधान्य देतील अशा पद्धतीने कामकाज बघितलं। मित्रांनो, या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच असं घडलं की शिर्डी विधानसभा मतदारसंघामधील SC आणि STची मतदार संख्या ही जवळपास 55,000च्या आसपास आहे, परंतु या घटकातील एकही उमेदवार या निवडणुकीत उभा राहिला नाही। परंतु त्याचवेळी 3 मुस्लिम धर्मीय उमेदवार या ठिकाणी उभे होते। त्याचबरोबर अपक्षांमध्ये
मराठा आणि त्याचबरोबर वंजारी समाजाचा देखील एक उमेदवार उभा होता. एक उमेदवार तर थेट श्रीरामपूरहून शिर्डीमध्ये लढण्यासाठी आलेला होता. त्याचबरोबर या ठिकाणी राहाता नगरपालिकेमध्ये कामकाज केलेले पिपाडा दाबपंत यांनी देखील फॉर्म भरलेला होता. या सगळ्यांवरती मात करत विखे पाटलांनी या मतदारसंघामध्ये आणि पर्यायाने राज्याच्या निवडणुकांच्या राजकारणामध्ये देखील विखे पाटील हेच सर्वस्व आहेत किंवा विखे पाटलांना या ठिकाणी पर्याय नाही. मित्रांनो, प्रियंका गांधी, शरद पवार, बाळासाहेब थोरात, निलेश लंके हे सगळेच विखे पाटलांसमोर फिके पडलेत की काय, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला अवश्य कळवा. मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे जाहीर केलं की मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही. त्यामुळं आता राधाकृष्ण विखे पाटील हे या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यामध्ये अतिशय फिट बसणारं व्यक्तिमत्व म्हणजे डार्क हॉर्स म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातंय. इंग्रजीमध्ये म्हटलं जातं की देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फॉर एव्हरी ॲक्शन. याचाच प्रत्यय कदाचित आता बाळासाहेब थोरातांना संगमनेरमध्ये येत असेल, कारण संगमनेरमध्ये देखील ते अनेक फेऱ्यांमध्ये पिछाडीवरती आहेत. पिछाडीवरती का आहेत ते तर संगमनेरमधल्याच अनेक समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. तिथला ड्राय पट्टा आहे, त्या गावांमध्ये थोरातांबद्दल अतिशय मोठी नाराजगी होती. परंतु ते वारंवार उल्लेख करायचे की मी 4, 5, 6 वेळा आव्हान केलं विखे पाटलांना की तुम्ही समोरासमोर या, संगमनेरचा विकास आणि शिर्डीचा विकास यावरती आपण बोलूयात. परंतु विखे पाटलांनी अतिशय संयमी पद्धतीने सगळ्या प्रचार सभांमध्ये त्यांची बाजू, स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले. या संगमनेर आणि शिर्डी मतदारसंघामध्ये या संपूर्ण घडामोडींचं मोठं यश मिळण्यामध्ये डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. टायगर अभी जिंदा है, टायगर इज बॅक या घोषणा तरुणांमध्ये लोकप्रिय ठरल्या आणि विखे परिवारानं केलेल्या कामकाजाची पावती आजच्या या मतदानातल्या मतमोजणीतून स्पष्ट झालेली आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतंय? आता राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याचं नेतृत्व करतील का? मंत्रिपद तर त्यांना 100% मिळणार आहे, परंतु मुख्यमंत्री पदासाठी त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि या शिर्डी मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला असं वाटतंय की विखे पाटलांनी एकदा तरी या राज्याची धुरा हाती घ्यावी आणि राज्यातला देखील एक पथदर्शी, आदर्श, विकासात्मक आणखीन चांगल्या पद्धतीने राजकारण करण्यासाठी पुढे यावं. मित्रांनो, राज्यामध्ये संपूर्ण ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी मोठी घोडदौड केलेली आहे. जवळपास 200च्या पुढे महायुतीला म्हणजे भाजप, त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजितदादा पवार गट या तिघांनी मिळून जोरदार मुसंडी मारलेली आहे. आगामी काळात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतीलच, परंतु लाडकी बहीण या योजनेने देखील भाजप सरकारला, भाजप आणि मित्र पक्षांना तारल्याचं आपल्याला दिसून येतं. शेवटच्या टप्प्यामध्ये शेकडो GR काढण्यात आले, शासन निर्णय घेण्यात आले, परंतु त्या प्रत्येक निर्णयामधून जनतेच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न हा फडणवीस, शिंदे आणि पवार यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि या यशामध्ये लाडक्या बहिणींचा जो टक्का मतदानात वाढला होता, गेल्या 2-3 दिवसापासून आपण माध्यमांमध्ये बघत होतो की महिलांनी या मतदानामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवला. त्याचबरोबर शिर्डीसह इतर अनेक ठिकाणी देखील मतदानाची टक्केवारी वाढलेली पाहायला मिळाली. शिर्डीमध्ये तर जवळपास 20,000 नवीन मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं आणि विक्रमी अशी 30 वर्षात 75% मतदानाची टक्केवारी केली. त्यामुळं काहींच्या मनात धाकधूक होती, काहींच्या मनामध्ये आत्मविश्वास होता. या सगळ्याच गोष्टींचा परिपाक, कॅल्क्युलेशन, गणित आज आपल्याला शिर्डी मतदारसंघातून निवडून आलेले राधाकृष्ण विखे पाटील हे 8व्यांदा आमदार होत आहेत. अनेक वेळा त्यांनी मंत्रिपद भूषवलेले आहेत. सरकार कोणतंही असलं तरी देखील प्रत्येक निवडणुकीमध्ये विखे पाटलांनी त्यांच्या या मतदारसंघामध्ये करिश्मा दाखवलेला आहे. करिश्मा नाही म्हणता येणार, ही विकास कामांची एक पोचपावती म्हणता येईल. आणि आगामी काळात देखील मुख्यमंत्री पद हे शिर्डीतल्या या विखे परिवाराच्या घरात जर गेल्यास तर
मतदारसंघासह जिल्ह्यामध्ये देखील पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी होऊ शकते। यासाठी त्यांनाही शुभेच्छा आणि जाहीरनाम्यात त्यांनी दिलेल्या गोष्टी, आश्वासनं या गोष्टी ते पुढील काळात देखील जोमाने पूर्ण करोत यासाठी त्यांना मनस्वी शुभेच्छा। गॉडफादर मीडियासाठी प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, शिर्डी।